आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं महाविद्यालय असणाऱ्या सीओईपी महाविद्यालयाच्या वतीनं अर्थात 2022 मध्ये सीओईपी महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर इम्प्रेशन या सांस्कृतिक महोत्सवाचं जे आहे ते आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे आणि याचविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत खौंड सर आहेत जे की डिरेक्टर आहेत बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंटचे. सर काय सांगाल, इम्प्रेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने असणार सर? इम्प्रेशन तसा हा आमच्या कॉलेजचा म्हणजे आमच्या महाविद्यालयाचा पूर्वपारपासून आलेला एक कार्यक्रम होता, जो आता युनिव्हर्सिटी झाल्यानंतर त्याचं स्वरूप आणखीन बदललेलं आहे आणि तो मोठ्या प्रमाणात होत आहे. तर महाविद्यालयांनी त्यावेळेस असं ठरवलं होतं की विद्यार्थ्यांच्या विकासाकरता कला गुण त्यांच्यामध्ये अंगीभूत करणे किंवा त्याचा विकास करणे खूप गरजेचं आहे. आणि मग युनिव्हर्सिटीमध्ये NEP जेव्हा लागलं त्यानंतर आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं की तुम्ही सांस्कृतिकरित्या कलागुणांनी निपुण जर असाल तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकता, इनोव्हेशन्स करू शकता. आणि त्यामुळे इम्प्रेशनला आम्ही विशेष असा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की स्ट्रेंथन केलेला आहे. आणि तो कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याचे अनेक पैलू आहेत आणि जवळपास सगळ्या कलांना आम्ही त्याच्यात समाविष्ट करून विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि कला याचा एक टच देऊन त्यांच्यामध्ये पूर्णत्व आणणं आहे, पर्टिक्युलरली क्रिएटिव्हिटी इनोव्हेशनच्या दृष्टीने आणि सांस्कृतिक दृष्ट्या शिवाय एक चांगला सिटिझन तयार करण्याच्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. सर जर पाहिलं तर या महाविद्यालयाने अनेक मोठमोठे विद्यार्थी घडवलेले आहेत, जे देशामध्ये परदेशामध्ये त्यांचं मोठं नाव झालेलं आहे. या बाबतीत हो, या कॉलेजची ती परंपराच आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फार पूर्वीपासून म्हणजे फार जुनं कॉलेज आहे, 170 वर्षाचा याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे या कॉलेजमध्ये प्रत्येक जो विद्यार्थी साधारणतः हुशार असतो तर त्याची येण्याची इच्छा असते. आणि आम्ही अशा पद्धतीने इथे वातावरण तयार केलेलं आहे. म्हणजे आमच्या इथे टेक्निकल, त्यानंतर क्रीडा, संस्कृती, उद्योजकता या सगळ्यांना विशेष असा आम्ही स्कोप दिलेला आहे आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आणि त्यामुळे काय होत आहे की एकतर विद्यार्थी मुळातच काही कलागुण घेऊन आलेला असतो आणि त्या पद्धतीचं इथं वातावरण मिळत असल्यामुळे बरेचसे उत्कृष्ट कलाकार या कॉलेजनी दिलेले आहेत. आणि ही परंपरा आता अशी सुरूही राहणार आहे. आणि त्याकरता कॉलेज विशेष प्रयत्न पण करत असतो की त्या विद्यार्थ्यांना जिथे जिथे पण आम्हाला पाठवता येईल, कॉम्पिटिशन असो, त्यांना कुठल्या ठिकाणी जर समजा काही चांगलं मार्गदर्शन मिळत असेल, त्यांच्यासाठी काही वर्कशॉप्स असतील तर आम्ही ते आयोजित करतो. आणि त्यांना इंजिनिअरिंगच्या बरोबर या सगळ्या शिक्षणाची पण आम्ही त्यांना जोड देतो. आणि म्हणूनच बरेचसेच उत्कृष्ट कलाकार आपण इथून तयार केलेले आहेत. सर आणखी कोणकोणते फेस्टिवल सीओईपी कडून जे आहेत ते अरेंज केले जातात? सीओईपीचे तसे 5 फ्लॅगशिप इव्हेंट्स आहेत. तर ज्याप्रमाणे हा इम्प्रेशन आहे हा कला आणि संस्कृतीच्या दृष्टीने आहे. म्हणजे यामध्ये 23 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत आणि ऑल दिस कॉम्पिटिशन इज डेडिकेटेड टू से आर्ट. त्यानंतर एक माइंड स्पार्क नावाचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आपण तांत्रिक गोष्टींवर भर देतो, म्हणजे तो टेक्निकल फेस्ट आहे. त्यानंतर झेस जो आहे तर तो क्रीडा महोत्सव आहे. त्यामध्ये आपण साधारणतः ऑलिम्पिकच्या दर्जाच्या म्हणजे किंवा त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या क्रीडा स्पर्धा घेतो. त्यानंतर एक आहे पुणे स्टार्टअप फेस्ट. आजकाल जसं नोकरी देणार आहे द्यावी यावर जास्त भर आहे नोकरी घेण्यापेक्षा. तर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही साधारणतः पुणे स्टार्टअप फेस्टचं आयोजन करतो. आणि त्यामध्ये नवीन जे उद्योजक आहेत तर ते पण येतात, शिवाय त्याचे तसे मार्गदर्शक असतात. आणि तो सगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये एंटरप्रेनरशिपता वाढवण्याकरता आहे. तर हे मुख्य 4 आहेत. आणि त्यानंतर आमचा एक परंपरागत मागच्या 99 वर्षापासून चालू म्हणजे 98 वर्षापासून चालू असलेला एक इव्हेंट आहे, त्याला आपण रेगाटा म्हणतो. आणि मागे आपल्या नदी असल्या कॉलेजच्या पाठीमागे आपल्या नदी आहे, तर त्यावर आपण तो जलक्रीडा महोत्सव करतो. तर त्यामध्ये साधारणतः 400 ते 500 विद्यार्थी आपलं क्रीडा कौशल्य त्यामध्ये दाखवतात आणि तो पाण्यावर चालणारा इव्हेंट आहे. आणि त्याचं सुद्धा हे आता यावर्षीचं 98 वर्ष आहे. 2 वर्षानंतर तो पण कदाचित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाईल की एका पर्टिक्युलर महाविद्यालयामध्ये कंटिन्युअसली विदाऊट इंटरप्शन 100 वर्ष एक इव्हेंट चालतो आहे. तर अशा पद्धतीने आमचे हे 5 फ्लॅगशिप इव्हेंट्स आहेत, ज्यामध्ये
COEP संपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सगळ्या विकासांच्या दृष्टीने विचार करून त्याचं आयोजन करतो. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमाला आम्ही स्पॉन्सरशिप मिळवतो. म्हणजे हा एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की COEP स्वतःचं फंडिंग करतंच. परंतु विद्यार्थ्यांमध्ये ते मॅनेजरियल स्किल्स डेव्हलप करणे, कम्युनिकेशन करणे, इंडस्ट्रीशी इंटरॅक्ट करणे, बाहेरच्या जगाशी त्यांचा अप्रोच वाढवणे, याकरता आम्ही त्यांना काहीतरी असे टार्गेट्स म्हणून देतो, की जेणेकरून ते स्पॉन्सरशिप घेऊन येतील. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा पण एक आउटरीच वाढतं आणि कंपनी सुद्धा COEPला अटॅच होतं आणि त्यांच्या या सगळ्यांच्या इंटरॅक्शनमुळे आमच्या इथे एक जे वातावरण तयार होतं, की जेणेकरून प्लेसमेंटच्या दृष्टीने, त्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याकरता इंडस्ट्रीचे प्रोफेशनल्स येतात. तर त्यामुळे आमचा इंडस्ट्रीशी कनेक्ट खूप चांगला आहे आणि तो ह्या फ्लॅगशिप इव्हेंट्समुळे खूप जास्त सुदृढ झालेला आहे. तर हे फ्लॅगशिप इव्हेंट्स जे आहेत, तर हे फ्लॅगशिप इव्हेंट म्हणजे COEPचं तुम्ही असं म्हणू शकताय, की सगळे हे मानचिन्हाचे आहेत. आणि हल्लीच्या काळात मग आम्ही जे रोल मॉडेल तयार करत आहोत, तर ते रोल मॉडेल्स इतर महाविद्यालय किंवा महाराष्ट्रातल्या इतर संस्था पण म्हणजे वापरतं. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की हे जे सगळं आम्ही करतो, तर आम्ही तसं मार्गदर्शकाच्या भूमिकेतूनही पण करतो आहे, की COEP जुनं महाविद्यालय आहे आणि आपण टॉर्च घेतला पाहिजे, की जेणेकरून सगळे लोक आपल्याला फॉलो करतील. तर त्या दृष्टीने आमच्या इथली प्रत्येक जी काही ऍक्टिव्हिटी आहे, तर ती साधारणतः सोसायटीयल बेनिफिटसाठीच आहे. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वतीनं इम्प्रेशन 2025चं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत इम्प्रेशनचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीचं हे इम्प्रेशन असणार आहे आणि कोणकोणते प्रोग्राम यामध्ये असणार आहेत? इम्प्रेशन्स हा ॲक्च्युली आपला ॲन्युअल कल्चरल फेस्टिवल आहे COEPचा, ज्याच्यात आपण 25 इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो. त्याच्यात हे जे कॉम्पिटिशन्स आहेत 25 त्या डान्स, ड्रामा, म्युझिक, आर्ट अँड क्राफ्ट अशा विविध मॉड्यूल्समध्ये आपण डिवाईड करतो. आणि त्याच्यासाठी पार्टिसिपेशन जे असतं ते आपलं कॉलेजमधलं आणि बाहेरचं देखील पार्टिसिपेशन आपण बोलवतो. आणि त्याच्यासाठी जे जजेस आपण बोलवतो ते नॉट जस्ट नॅशनल म्हणजे इंडियातूनच नाही, तर आपण इंटरनॅशनल जजेसना देखील जजिंगसाठी आपण एक चान्स देतो. तर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरती त्याचा एक रीच असतो. आणि 25 इव्हेंट्ससोबत आपण 6 प्रो शोज पण करतो. 6 प्रो शोजपैकी मग स्टोरी टेलिंगचा प्रो शो किंवा DJ नाईटचा प्रो शो, बँडचा प्रो शो, असे बरेच काय काय कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक 3 दिवसाचा एक फेस्टिवल असा एक ऑर्गनाईज करतो इम्प्रेशन्समध्ये. हे किती दिवसाचं इम्प्रेशन्स असणार आहे आणि कोण कोण यासाठी येणार आहे म्हणजे पाहुणे म्हणून? इम्प्रेशन्स हे आपलं 11 तारखेला इनॉग्रेशन असणार आहे त्याचं. त्यासोबत 12, 13, 14 हे पूर्ण 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस पूर्ण दिवस आपले कॉम्पिटिशन चालणार आहेत. आणि संध्याकाळी त्याचसोबत प्रो शोज होणार आहेत. तर त्याच्यात द वेस्टर्न घाट्स आणि अभि मुंडे म्हणजे सायको शायर यांचा झियारतची महफिल आहे, DJ नाईट आहे यंग अँड ब्रोकची. त्यासोबत आनंद भास्करचा कॉन्सर्ट होणार आहे संडेला 14 तारखेला. तर कॉन्सर्ट देखील होणार आहे. तर असे बरेच लोक व्यक्ती येणार आहेत आपल्या कॉलेजमध्ये. काय सांगशील, हा इव्हेंट होतोय, कशा पद्धतीचा उत्साह आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो मिळतो? सो COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये इव्हेंट्स आणि फेस्टला खूप जास्त महत्त्व दिलं जातो. आणि इम्प्रेशन्समध्येच आपण बोलल्या गेलं तर आम्ही 200पेक्षा जास्त लोक इन्वॉल्ड आहोत पूर्ण फेस्टला कॅम्पसमध्ये दाखवण्यात. आणि सध्या आता खूप जास्त एनर्जी आहे सगळ्यांमध्ये. खूप कॅम्पसमध्ये पण तुम्ही बघताल तर सगळं तुम्हाला डेकोरेशन, विविध आर्ट इन्स्टॉलेशन्स तुम्हाला दिसतील. तर बराच एफर्ट जातो इन मॅनेजिंग द फेस्ट. आणि खूप सारे मुलं करंटली बरीच एनर्जी घेऊन करत आहेत. आणि ॲक्च्युली आपण जो कॉन्सर्ट करणार आहोत आता आनंद भास्करचा, जसं सोहम बोलले, किंवा आपण जे प्रो शो करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपला खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आपल्या टायटल स्पॉन्सरचा आहे, जे आहे VTP रिअल्टी, पुण्याची मोठी रिअल्टी कंपनी. तर त्यांच्यामुळे आज आपण एवढा मोठा फेस्ट एवढ्या मोठ्या लेवलवर करू शकतो आणि आपला 10वा एडिशन इतका मोठा होणार आहे. ह्या 10व्या एडिशनची थीम काय असणार आहे यावेळी? सो आपला हा 10वा एडिशन आहे. इम्प्रेशन सुरू झालं 2016मध्ये आणि आता आपण 10व्या एडिशनमध्ये जातोय. आणि आपली यावर्षीची थीम आहे मिरास, वोवन विथ टाईम. मिरास हा शब्द हिंदी आणि उर्दूमधून येतो, मिक्स असून, आणि त्याचा अर्थ असतो वारसा. तर यावर्षी आम्हाला त्या सगळ्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा होता, ज्यांनी या 10 वर्ष, आमच्या आधीच्या 10 वर्ष
या कला आणि आर्ट्सला एवढं जास्त इम्पॉर्टन्स दिला आणि एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतःची जागा बनवली, आर्टिस्टला प्लॅटफॉर्म दिला आणि कॉलेजसोबत येऊन इतकं ब्युटिफुल कॉम्बिनेशन बनवलं ऑफ आर्ट्स अँड इंजिनिअरिंग. आणि त्यासाठी वी वॉन्टेड टू रिस्पेक्ट जे कोणी आपल्या आधी आलेले आहे आणि दॅट इज वाय आम्ही मिरास केलं की जसं लोक बदलतात वेळेसोबत तसंच कला कशी बदलते. अर्थात जर पाहिलं तर उद्यापासून अर्थात COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वतीनं जे आहेत इम्प्रेशन 2025चं जे आहे अर्थात सांस्कृतिक महोत्सवाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या निमित्तानं आपण येथील सेक्रेटरी आणि त्याचबरोबर डिरेक्टर यांच्याशी जो आहे तो संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.